आहे ती कार कृपया करून ज्या वाहन चालकाची आहे त्याने लगेचच बाजूला काढा. आपण शालिकला देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खरं तर आपण असंही म्हणू शकलो असतो की आसिम हा मॅन ऑफ द मॅचचा खरा हकदार आहे, कारण ज्या वेळेला 2 विकेट जे आले ते महत्त्वाचे विकेट होते आणि त्यांनीच खरं तर एक वेगळा टर्निंग पॉइंट, परंतु ओव्हरमध्ये 2 विकेट शालिकने घेतले. सो आपण त्याला देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक ट्रॉफी दिली आपल्या साहेबांचे शुभ असते. त्यानंतर मी विनंती करेन की एक गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी आहे तो द्यायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत जी स्पर्धा आता नवीन तुम्हाला पाहायला मिळेल त्या ऑर्गनायझर गिफ्ट बॉक्स द्या. आमच्या मंचावरती उपस्थित असलेले पाहुणे त्यांना मी विनंती करतोय. उत्तम शेठ पाटील आपण यांना विनंती करूयात की तुमच्या शुभ असते हा गिफ्ट बॉक्स या ठिकाणी द्यावा शालिकला. त्यानंतर एक स्वीट बॉक्स सुद्धा आहे. 3 पारितोषिक मॅन ऑफ द मॅचच्या हकदारासाठी आपण देत आहोत आणि ती 3 पारितोषिक अजून स्वीट बॉक्स आहेत. मी दादांना विनंती करेन क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. इट्स गुड लक आणि हार्ड लक म्हणूया जानू स्पोर्ट्स इताडे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. मिहिर इलम बापगाव तुमचा बॉलिंग अटॅक या ठिकाणी तुम्ही दाखवलात आणि 29 धावसंख्येचा सुरक्षित बचाव करत असताना तुम्ही पुढच्या फेरीमध्ये दाखल झालात. नवीन सामना मित्रांनो तुमच्या समोर आता येईल. जयंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी वालसीन या 2 टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही कुठे जाऊ नका, अनुभवत राहा ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. संजय स्मृती चषक 2024 आणि या मॅचला जशी सुरुवात होईल या ऐकाल कालपासून ज्याने आमच्या सोबत खतर असताना खूप चांगल्या प्रकारे आमची साथ दिली असे आमचे साथी समालोचक जवळचे मित्र एक कॉमेडी मॅन योगीजी पाटील सरांचे सुविवानेतून ऐकायला या खेळाचं सत्र. धन्यवाद. धन्यवाद भागेश म्हात्रे. अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि दुसऱ्या फेरीतील आपण हा दुसरा सामना मात्र या ठिकाणी अनुभवतो. पहिल्या चेंडूवरती स्लॉग स्वीप, जबरदस्त फटका, घुटना टेकवर सिक्सर देख. चांगली दमदार सुरुवात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. और पिच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन आणि चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. चेंडू मध्ये जेवढ्या धावा जोडता येतील तेवढ्या धावा जोडण्याचा तो प्रयत्न करतोय आणि पहिल्या चेंडूपासून मात्र या ठिकाणी हानागादी प्रहार इथे मात्र त्याच्याकडून पाहायला मिळत आहेत. हो मात्र इथे जाल्यामध्ये अडकेल का मिस्टामिंग आहे, मिडॉनला शत्रक्षक आहे अभिषेकच्या रूपानं आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप. जीवनदान कोणाला तर ज्या फलंदाजाने आतापर्यंत धाबांचा अगदी पाऊस पडला पहिल्या इनिंग मध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं 31 धावा, त्याच फलंदाजाला इथे मात्र जीवनदान मिळालं आणि या ठिकाणी पहा स्वतःवरती किती निराशा आहे. एक क्षण वाटलं होतं की मात्र सहजपणे तो झेल पकडेल, परंतु झेल धर्तीवरती दान झाला. 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण केल्या आणि एकूण संघटित धावसंख्या आपण पाहतो या बिनगडी बाद
16 धाबा, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका पाहायला आपल्याला आणि सर्वच फटके हवेत खेळले नितीननं. चेंज पेस करण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी फटके खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला आपल्याला, परंतु पॉइंटला मात्र शतरक्षक आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पाहायला आपल्याला. तुमच्या बॅटमधून जर सरळ बॅटचे चांगले फटके येत आहेत, परंतु रन तिथे मात्र पूर्ण केली नाहीये. येस, धाव घेण्याचा प्रयत्नच नितीनने केला नाहीये, कारण जेवढी स्ट्राईक नितीनकडे ठेवेल तेवढा त्याचा पात्र कुठेतरी त्याच्या संघाला लाभ होईल. त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी ही रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. पहिला डॉट चेंडू पाहिला आपण आणि त्यानंतर मात्र ऋतिकचा कमबॅक, शेवटचा चेंडू सुद्धा मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या लेंथ वरती पाहायला आपल्याला. अशा रीतीने पहिल्या षटकाचा केली ते संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गौतमी स्पोर्ट वालची संघाने बिनघडी बाद एकूण 16 धाबा जोडल्या. चांगली सुरुवात. ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकाल, पंच रमेश म्हात्रे भूमिकादा त्यांच्या सोबतीला स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल रामकृष्ण काकडे आहेत. अनुभवी पंच आपण पाहतोय स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेले आहेत. जबरदस्त कामगिरी या सर्व पंचांची आपण पाहिली आणि आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक मनोज गोडे. ऋतिकनं पहिल्या षटक हाताळला. या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत, लक्ष असू द्या. ड्रॉ मध्ये दोन संघांची नावं असतील. एका चिठ्ठीवरती नाव असेल मेहर इलेव्हन बागवा, तर दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव असेल विनर टीम. कारण पहिल्या दिवसापासून आपण हा शेड्यूल इथे मात्र वापरतोय. जी चिठ्ठी खाली राहणार आहे, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो मात्र फाईट करेल जय हनुमान इताडे संघाच्या विरोधात. आणि ज्या चिठ्ठीवरती जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ मात्र आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये मात्र या ठिकाणी धडक देणार आहे. 16 धाबा बिनगडेबाद. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतो दीपक, ज्याने एक चेंडू आता परत या ठिकाणी सामना केला नाही. पहिल्या चेंडू फुल टॉस आणि पाहू शकाल लाऊड अपील, परंतु नक्कीच ही अपील पंचाने फेटाळली. इम्पॅक्ट जर पाहिला आपण तर कुठेतरी लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता आणि हा एक फॅक्टर सुद्धा थोडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे मात्र पंचाने ही अपील फेटाळली. येतं डॉट चेंडू, एक चांगल्या चेंडूने सुरुवात केली गोलंदाज मनोजनं. धावसंख्येवरती नक्कीच लगाम इथून मात्र लावावं लागेल. ही लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे आणि त्याचमुळे पंचांचे दुनिया समांतर एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपण पाहतो 17 धाबा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. नितीन एक्झॅक्टली खान मंत्र देतोय दीपकला की कशा रीतीने तुला फरके इथे मात्र सजवणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा आता चेंज पेस स्लोअर होऊन होता आणि ती लेथ मात्र ओळखली नाहीये दीपकनं. आणि दीपक तर एकच मित्र म्हणते की कर्तव्य आहे की सिंगल धाव घेऊन तिथे मात्र जास्तीत जास्त नितीनला स्ट्राईक कशी मिळेल त्याकडे लक्ष तो केंद्रित करतोय. पंचाचा लेग बायचा इशारा आहे. अवांतर धाव आपण या ठिकाणी पाहतोय आणि या अवांतरच्या रूपाने धाव फलकावरती 18 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलं, परंतु या ओव्हरमध्ये मनोजचं वर्चस्व आहे. गोलंदाज मिस्टाबिंग स्वतः गोलंदाज यष्टीरक्षक दोघेही चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी चूक होणार नाहीये. रेस्टांच्या पाठीमागे होता ऋतिक गोडे, त्याने कमलचा झेल पकडला आणि अखेर नितीनला बाद करण्यामध्ये यश आलंय या अंबिका स्पोर्ट डोरीपाडा संघाला. कुठल्याही प्रमाणे त्या ठिकाणी झुललं नाही आणि त्याच अनुषंगाने ऋतिकने एक्झॅक्टली कॉल केला मनोजला की हा झेल माझा आहे आणि त्याच अनुषंगाने चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष त्याने केंद्रित केलं, कारण ऋतिकला माहिती होतं की हा झेल नितीनचा आहे. इथे आपण चूक केली तर मात्र संघाला महागात पडू शकते आणि त्याचमुळे मात्र अतिशय सुंदर रित्याने त्या ठिकाणी मात्र तो झेल संपन्न केला आणि अखेर 18 वरती या ठिकाणी वालचीन संघाला हा पहिला धक्का देत असताना गोलंदाज मनोज गोडे वारंवार राऊंड द विकेटने मारा करतोय. ज्यावेळी आपण राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असतो त्यावेळी मात्र कुठेतरी एक वेगळा अंगल तयार होत असतो राईट आर्म गोलंदाजासाठी. पहा चेंडू पडल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेरच्या दिशेने मात्र टर्न झाला. हा मनोजच्या विरोधात मात्र आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला मात्र हवं तसं या ठिकाणी खेळ करता आला नाहीये. चांगली गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजी हावभाव तो ओळखतोय आणि त्या दृष्टिकोनातून मात्र त्या ठिकाणी चेंडूची लेंथ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते.
आणि चांगला कॉम्बिनेशन आहे गोलंदाज मनोजच्या विरोधात यष्टिरक्षक पहा अगदी क्लोज आहे ऋतिक आणि जबरदस्त विकेट किपिंगच्या सदर नजरानं तो मात्र पेश करतोय. मिळून थोडस वाईडिश क्षेत्रामध्ये उभा आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंटला केला तैनात आहे. ओ जबरदस्त लेंथ अगदी 2 पायांच्या मधून चेंडू फरार होतो हे पंच सांगत असताना वाट स्पेल बाय मनोज गोडे. काय सुरेख चेंडूच्या हाताने जबरदस्त कामगिरी आणि या पहिल्या स्लिप मध्ये सुद्धा एक फिल्डर तैनात आहे सिंगल धाव वाचवण्यासाठी. अशा प्रकारची रणनीती पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये वारंवार संगणक अजय त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवतोय गोलंदाज मनोज की कमान थोडस रनवे मध्ये चुकतोय आणि त्याचमुळे पंचांच्या वतीने डेडबॉलचा इशारा इथे मात्र आमच्यापर्यंत दिला जातोय. धावसंख्या स्थिर आहे 18 धाबा. मागील सामन्यामध्ये पाहिलं असेल कोणती धाबांचा लक्षाचा पाठलाग करत होते परंतु त्या धावांचा संरक्षण अतिशय चांगल्या प्रमाणात आपल्याला मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने पाहायला परंतु या ठिकाणी अगदी इष्टाच्या मधोमध लेग बिफोरच्या रूपाने मात्र लाऊड अपील झाली. ती अपील पंचांनी उचलून धरली बोट आकाशाकडे आणि अखेर फलंदाज रोहितच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय. बाद झाला आणि लगेचच संगणक आवेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय. एका षटकाचा केला दोन्ही मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार. 3 प्रॉपर गोलंदाज पाहिले आपण जे अंबिका देवरीपाडा संघाच्या वतीनं आणि सध्याच्या घडीला जर पाहिले तर प्रत्येक संघामध्ये हे 3-4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आताची सध्याची परिस्थिती आपण जर पाहिले तर क्रिकेट खूप पुढे गेलेला आहे. टेनिस क्रिकेटला नक्कीच चांगला वाव सध्या मिळतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं तर अनेक स्टार खेळाडू आपल्याला अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत असतात आणि आता मात्र ग्रामीण क्रिकेट सुद्धा आता मात्र पाठीमागे नाहीये. त्या संघातील सुद्धा मात्र खेळाडू जे आहेत त्यांचं सुद्धा एक पाऊल पुढे आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो. त्यापैकी हा गोलंदाज ओमकार मात्र पाहूया कशा रीतीने कामगिरी करेल. हो दीपकने फटका सजवला परंतु एलिव्हेशन पहा परफेक्ट जुळलं नाही. दीपवरून क्षेत्ररक्षक स्वतः संगणक अजय घोडे वेगाने चालले आहेत. तो फेक करतायत तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. थोडस हलवरपणे चेंडूवरती पोहोचले आणि त्याचमुळे संधी मिळाली फलंदाज दीपकला आणि आवेशला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट 2 धावे संख्येने मात्र धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 2 गड्याच्या मोबदल्यात. किमान 30 पर्यंत नक्कीच पाहावं लागेल. इथून अजून 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. दीपक सलामीला आलाय त्याच्याकडे नक्कीच पॉवर आहे क्षमता आहे. पाहूया त्या अनुषंगाने तो खेळ त्या ठिकाणी प्रस्थापित करतो किंवा दुसरीकडे त्याच्या सोबतीला संगणक आवेश आहे त्याच्याकडे सुद्धा मात्र अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि इथून हे 5 चेंडू फार निर्णायक ठरणार आहेत. 30 किंवा 30च्या पुढे जर हा आकडा गेला तर मात्र ही मॅच हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे. नाकारता येऊ शकत नाहीये. ओ बमसर अतिशय सुरेख लेंथ होती. चांगल्या लेंथ मध्ये चेंडूच्या हाताळले आणि पंच मात्र या ठिकाणी 1/4 ओव्हरचा इशारा इथे मात्र देतात ओमकारला. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर मनोनी सुद्धा राऊंड द विकेटने मारा केला आणि आता ओमकार सुद्धा राऊंड द विकेटनेच मारा करतोय. म्हणजे जणू काही हा सराव हा प्रॅक्टिस असावी या गोलंदाजांची. कारण आपण जास्तीत जास्त जर पाहिले तर राईट टाइम जे गोलंदाज असतात ते मात्र ओव्हर द विकेटने मारा करत असतात परंतु या ठिकाणी राऊंड द विकेटचा जास्त मारा केला जातोय. हो काय वेगवान चेंडू आहे. शफल होऊन केल्याचा प्रयत्न अगदी डाबा स्टिकच्या चेंडू बाहेर निघून जातोय. एक क्षण असं वाटलं होतं की एस्टरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला की काय परंतु नक्कीच या ठिकाणी पंच आमचे त्या ठिकाणी तीक्ष्ण आहेत. त्यांच्या डोळ्यापासून तुम्ही नक्कीच नजरेतून वाचू शकणार नाहीत आणि लगेचच आमच्याकडे इशारा त्यांनी पोहोचवला की हा स्फेअर चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात तिथे एक्स्ट्रा धाव पाहायला मिळाली. ऑफ साईडला मात्र नक्कीच फर्स्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु डीप कव्हर पॉइंटला फिल्डर आहे ते एक धाव तिथे कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि दुहेरी धाव सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली आणि अखेर 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचेल 23 या आकड्यावरती. सध्या तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रेक्षकांच्या माध्यमातून एन्जॉय करता. सध्या आमचे लाईव्ह ऑपरेटर लंच ब्रेक मध्ये बिझी आहेत तरी सुद्धा मात्र पहा त्यांची अपार मेहनत. एकीकडे त्यांच्या लंच वरती लक्ष आहे तर दुसरीकडे त्यांची वाहिनीकडे लक्ष आहे.
हीच तर मेहनत आहे मित्रांनो. तुम्ही जर दिवस रात्र मेहनत केली तर तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावरती पोहोचाल. आणि तुम्ही जर मेहनतच केली नाही तर मात्र यश तुमच्यापासून दूर जात असतो. आणि ती मेहनत सध्या करतोय ओमकार आपल्या संघासाठी. पुलर लेंथ अगदी या बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय. अगदी लाऊड अपील होती आणि यस पंच सांगतात की चेंडू बॅटच्या टोला स्पर्श झालाय. म्हणजे एकूण एक धाव तिथे मात्र पुन्हा जबरदस्त कमबॅक. पहिल्या षटकामध्ये एकूण 16 धावा आल्या होत्या. परंतु मनोजचे मी खास करून कौतुक करेन. त्यांनी वापसी करून दिली आपल्या संघाला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र स्लॉग ओव्हर मध्ये ओमकार सुद्धा मात्र जबरदस्त कार्य करतोय. संख्या 24 2 गडी बाद. पुन्हा फुलटा चेंडू वाडिश मिळाला. छत्रशेख त्याच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी वाडिश स्पीड विकेटला. आता मात्र मनोज कडून थोडीशी चूक झाली. लगेचच किशोरने मात्र रिकव्हर केली. तिहेरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो त्या ठिकाणी. परंतु 3 धावा सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्ण आहेत की नाही आता हे पाहण्यासाठी आता पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी आमच्याकडे केलेली आहे. 2 धावा तर निश्चितपणे कंप्लीट झाल्या होत्या आणि आता मात्र ही तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज दीपक पोचलाय की नाही हे पाहावं लागेल. पहा यष्टीरक्षक चेंडूला मात्र कलेक्ट करतोय. यष्ट्या तिथे मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्या. दुसऱ्या अँगलला आता मात्र पाहावं लागेल. तर एकूण 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. फलंदाज सुखरूप पोहोचलेला आहे. जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे सर्व दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अतिशय चांगल्या प्रमाणात दोघांमध्ये चांगलं तालमेल आपण पाहिलं. कॉलिंग खूप छान झाली आणि या 3 धावे धावसंख्या आपण पाहतोय 27 या आकड्यावरती पोहोचत असताना अजून काही चेंडू शिल्लक एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावातील आणि त्याचा सामना करतोय फलंदाज दीपक. मिस्टामिक फटका विकेट येण्याची दाट शक्यता होती त्या ठिकाणी. परंतु पहा दोघांच्या मध्ये चेंडूला मात्र लँडिंग झाला. 2 धावा पुन्हा तिथे मात्र कंप्लीट आणि या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धाव. अजून काही धावा तिथे मात्र पलून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि अखेर आता पंच सांगतील की एक्झॅक्टली धावा किती. 3 धावा. येस ओके. तर शेवटच्या चेंडूवरती फलंदाज या ठिकाणी रनआउट सुद्धा झाला. एकूण 3 धावा सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि एक्झॅक्टली 10च्या धावगतीनं एकूण 30 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 31 धावाचं लक्ष इथे मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे जे अंबिका देवरुंगपडा संघाला. तर आपण ड्रॉ या ठिकाणी उडवत आहोत. लक्षात सुद्धा 2 चिठ्ठ्या आमच्याकडे आहेत. एका चिठ्ठीवरती नाव असेल मेहर 11 बापगाव. दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव असेल विनर टीम. एक चिठ्ठी आपण उचलू. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जी चिठ्ठी खाली राहणार आहे त्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो जय हनुमान इताडे संघाच्या विरोधात आज प्री क्वार्टर फायनल मध्ये खेळणार आहे. तर असा शेड्यूल आहे आजच्या दिवसातील. तर लगेच 2 चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठी जी उचलली जाईल ज्या चिठ्ठीवर ज्या संघाचं नाव असेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. जी चिठ्ठी खाली राहील तो संघ मात्र जय हनुमान इताडे संघाच्या विरोधात खेळणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहा एकावरती एक फेरी आहे चालू सामन्यामध्ये. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील
क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये खेळणार आहे. म्हणजे पुढील जो सामना आहे जय हनुमान इताडे विरुद्ध मेहर 11 बाबगाव, आपण नाणेफेकी करू आणि तदनंतर जो तुमचा ड्रॉ आहे तो आपण या ठिकाणी ओपन करू. तर या दोन्ही संघाचे संगणक मेहर 11 बाबगाव विरुद्ध जय हनुमान इताडे. उत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुन्हा या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतोय. विद्यमान पोलीस उत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणे प्री क्वार्टर फायनल असेल. एकीकडे इताळी संघ आहे तर दुसरीकडे बापगाव संघ आहे. 3 षटकांचा सामना. ट्रिपल एच ची मागणी. यस, टॉस जिंकला मेहर पण बापगाव संघ आहे. तर दोन्ही पैकीचा कौल मेहर 11 बापगाव संघाच्या बाजूने लागला गेला तरी त्यांनी स्वीकारलेला आहे. तर मी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो की तुमच्यापर्यंत लाईव्ह कॉमेंट्री पोहोचणार नाही, कारण एकीकडे सामना सुरू असेल, दुसरीकडे जय हनुमान जो चषक होणार आहे इताडगे संघातील त्या स्पर्धेचा आपण यातील लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी पाडत आहोत. तर मित्रांनो, स्पर्धेचा कालावधी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर 3 दिवसांची स्पर्धा असणार आहे आणि हे 3 दिवस ड्रॉ आपण इथे ओपन करतो. पहिला जो दिवस आहे तो आपण 13 तारखेचा आपण ड्रॉ इथे ओपन करतोय आणि त्या दिवसामध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत. तर हा पहिला सामना उद्घाटनीय सामना असेल. जय हनुमान इताडे संघ म्हणजे आयोजक संघ तुम्हाला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खांडवाल बी संघ म्हणजे पहा बजरंग बलीच्या नावाने स्पर्धा असणार आहे आणि दोन्ही संघ सुद्धा त्यांच्याच नावाने खेळणार आहेत. हा दुसरा सामना असेल जानूस्फोट इताडे विरोधात शिवशक्ती लोणार. जानूस्फोट इताडे विरुद्ध शिवशक्ती लोणार हा तिसरा सामना असेल पहिल्या दिवसातील. योगेश 11 आमने ए विरोधात NK स्पोर्ट खांडवल हा तिसरा सामना असणार आहे. चौथ्या सामन्याची आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. जय झोटिंग देवरुंग विरुद्ध आई काल भैरव वालशीन हा चौथा सामना आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना असेल आई गावदेवी येवई विरुद्ध जय हिंद देवरुंग. तर हे 10 संघ पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये खेळताना पाहायला मिळतील, अर्थात 13/12/2024. तर आपण 14 तारखेचे लॉट्स या ठिकाणी ओपन करूया. दिवस क्रमांक दुसरा हा 14 तारखेचा पहिला सामना आहे. जय सावरीदेव किरवली साई बजागी यांचा संघ असेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय सावरीदेव किरवली विरुद्ध योगेश 11 आमने बी. दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा विरुद्ध RD 11 किरवली. म्हणजे हे दोन संघ या स्पर्धेमध्ये सुद्धा लढले होते. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विरुद्ध RD 11 किरवली. हा तिसरा सामना असेल जय हनुमान सोदरपाडा हा तिसरा सामना आहे आणि त्यांच्या विरोधात असेल मेहर 11 बापगाव. हा चौथा सामना असेल. KPNच्या हातामध्ये ड्रॉ आहे. स्वराज्य स्पोर्ट नानकर विरुद्ध संजय स्पोर्ट सावध. क्या बात है.
आणि हा शेवटचा सामना असेल दुसऱ्या दिवसातील. जय बजरंग स्पोर्ट लोणार विरुद्ध आई एकविरा सावध हा शेवटचा सामना आहे दुसऱ्या दिवसातील. हा 14 तारखेचा ड्रॉ इथे मात्र संपलेला आहे. आता जो ड्रॉ आहे तो आपण शेवटच्या दिवसाचा ड्रॉ ओपन करतोय. 15/12/2024 सुपर संडेचा ड्रॉ आहे. मकरंद स्पोर्ट मुठवल पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधात संघ आहे पवन पुत्र पिशे. मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध पवन पुत्र पिशे. दुसरा सामना असेल आई गावदेवी वालशीन विरुद्ध प्रिन्स 11 पिसे. हा दुसरा सामना वालशीन विरुद्ध पिसे. तिसरा सामना वीरेन स्पोर्ट भावाले विरुद्ध A1 जोडी आमनेपाडा. वीरेन स्पोर्ट भावाले विरुद्ध A1 जोडी आमनेपाडा. हा चौथा सामना असेल आई गावदेवी बापगाव विरुद्ध नक्षत्र चौदरपाडा ए. हा चौथा सामना आणि शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे आणि रुद्र स्पोर्ट सांगे. असे एकूण 30 संघ तुम्हाला जय हनुमान चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतील. लक्ष होतं आपण जर पाहिलं तर 31 धाबांचं आणि आतापर्यंत आपण जर हा खेळ पाहिला तर 2 गडी बाद फक्त 4 धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आणि अजूनही विकेटचं पतन पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी बॅक टू बॅक दुसरा विकेट्स प्राप्त केला गोलंदाज रोहित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी केली नव्हती परंतु गोलंदाजीमध्ये जबरदस्त खेळ त्यांच्याकडून आपण या ठिकाणी पाहत आहोत. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक दिनेश पाटील आणि त्याच्या सभेत पाहू शकाल त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचा ताफा सर्वांचा आपण करूया संजय स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक भूमिक 11 संघाचे पुरस्कर्ते गांधारीचे प्रसिद्ध उद्योजक विके शेठ पाटील हे सुद्धा त्यांच्या सभेत आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धा संजय स्मृती चषक असू द्या मग पर्व कुठला असू द्या त्या स्पर्धेमध्ये आपल्याला विके शेठ पाटील यांचं नक्कीच या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत असतो आणि त्याच्या समेत पाहू शकाल प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय दिनेश शेठ पाटील अर्थात मामाच्या नावानं मामाचं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी जो सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध आई गावदेवी वालचीत. आणि या ठिकाणी पाहू शकतो फटका हवेत खेळला होता परंतु त्या ठिकाणी खेळ मात्र झाला नाही. 3 गडी बाद 5 धाबा लक्ष आहे 31 धाबांचा आणि आता मात्र विजयासाठी इथून अजूनही 26 धाबांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 26 ची आवश्यकता. खेळपट्टीवर आपण पाहिलं तर ओमकार आहे त्याच्या सोबतीला अजय गोडे आहे आणि दोघांकडे मात्र ताकद आहे क्षमता आहे आणि क्षमतेनुसार मात्र जर इथे कामगिरी झाली तर मात्र या ठिकाणी इथून सुद्धा 8 चेंडू मध्ये 26 धाबा होऊ शकतात. रोहित पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी परंतु ही अपील पंचाने नाकारली. शेवटी बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क नाहीये. 3 दिवसांची स्पर्धा आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. शेवटचा दिवस आहे निरोप देणारा दिवस आहे सुपर संडे आहे आणि आज सर्व सामने सुपर इथे मात्र या ठिकाणी होत असताना आज आपण या स्पर्धेला 19 वर्ष पूर्ण झाली. ही सुद्धा एक परंपरा आहे सापतगावमध्ये. पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न त्यामध्ये सुद्धा मात्र अपयश ठरतोय फलंदाज ओमकार आणि या ठिकाणी पाहू शकाल अजून विकेटचा पतन. संघ आपण जर पाहिलं तर जे अंबिका देवरुंगपाडा संघ थोडासा बागपुडीवरती येत असताना
त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकाल व्यासपीठावरती आमचे विकेशेट पाटील यांचे बंधुराज राजदीपजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. अनेक वर्ष मित्र तुम्ही पाहिले असेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, मग ओपन कॅटेगरी असेल, मुंबई 11 गांधारी संघ तुम्ही खेळताना पाहत असता, त्याचे हे सर्व पुरस्कर्ते आहेत, त्या संघातील हे सर्व आधारस्तंभ आहेत आणि त्याचा संपूर्ण ताफा सध्या आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतोय. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये विजयाकरिता 26 धाबांची आवश्यकता. संगणक अजय कोडे आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतो आणि त्याच्या सोबतीला आता नवीन फलंदाज आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती आलेला आहे दिगंबर. शॉर्ट पिच हुक केला, फटका मिस टायमिंग आहे. दीपक चेंडूच्या खाली पोहोचतोय, अजून एक झेल आणि विकेटचा पतन होतोय या ठिकाणी. संगणक अजय सुद्धा आता मात्र मैदान सोडावं लागेल. निराश पावलानं तो सुद्धा माघारी परततोय. बिकट परिस्थिती आपण पाहतो या ठिकाणी. ज्या संघानं पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये काय जबरदस्त बहारदार कामगिरी केली आणि सध्या तुम्ही पाहू शकाल आमच्या व्यासपीठाचं हे दृश्य आहे. अनेक संख्येने मात्र या ठिकाणी मान्यवर पाहतो. सर्व या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करतात. दिनेश पाटील त्याच्या सभेत पाहू शकाल विकीजी पाटील आणि त्याचे बंधुराज राजदीपजी पाटील आणि त्याचे संपूर्ण परिवार, त्याचा संपूर्ण मित्र परिवार, त्याचा ताफा सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. परंतु या ठिकाणी पुढे ताफा गारच झालाय जे अंबिका देवरुखपाडा संघाचं असंच म्हणावं लागेल. कारण फक्त 10 फलकावरती 5 धावा आणि 5 गडी गमावले. हा सुद्धा मात्र विकेटचा पतन होऊ शकतो. यस ओके, आविष्कार मैदानाच्या आतमध्ये बहिष्कार टाकू शकला नाहीये आणि झेलबाच्या स्वरूपात तो सुद्धा माघारी परततोय. 6वा धक्का लागतो या ठिकाणी जय अंबिका देवरुखपाडा संघाला. औपचारिकता बाकी आहे असं आता मात्र उल्लेख करू शकतो, कारण 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 26 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र इथून त्या धावसंख्येचा पाठलाग होणार नाही. परंतु जर गोलंदाजाने ठरवलं तर इथून 26 धावा सुद्धा होऊ शकतात. कारण कल्याणच्या सुहास पवारनं तो कीर्तिमान रचलेला आहे. एका षटकामध्ये 60 धावांचा तो विक्रम तुम्ही ऐकला असेल, पाहिला असेल आणि तो कधी मोडेल याची सुद्धा आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. परंतु या ठिकाणी 4 चेंडू आणि 26 ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज एंटर होतोय वैभवला आता मात्र वैभवशाली कामगिरी करावी लागेल. डाबा स्टिकवर चेंडूची फेकी वेगवान होती. डाबा स्टिकच्या चेंडू मात्र बाहेरून निघून जातोय. वाईटचा इशारा. अजूनही सामना संपला नाहीये. 25 ची आवश्यकता आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेटचा खेळ आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि आपण नेहमीच सांगतो की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत आपण कोण जिंकेल हे सुद्धा आपण सांगू शकणार नाहीये. ओव्हरपिच चेंडू उचलला, फेकून देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत रोहित. आज रोहितनं गोलंदाजी कमालीची केली, फिल्डिंग सुद्धा कमालीची केली आणि इथे मात्र वैभव सुद्धा मात्र निराश पावलानं माघारी परततोय. धक्का क्रमांक 7. 7 गडी बाद झाले आणि फक्त 10 फलकावरती 6 धावा आहेत. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. ओव्हरपिच चेंडू होता, सरळ बॅटे लॉक करण्याचा प्रयत्न केला परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने झपाट्याने आला आणि पहा काय सुंदर कॅचिंग त्याची राहिली. नवीन फलंदाज एंटर होतोय साहिल. इनेट नंबर 9, 9व्या क्रमांकावरती साहिल येतोय. विजयापासून आता मात्र फक्त 2 पावलं दूर विजयाचे जे दरवाजे आहेत ते आता मात्र उघडे झालेले आहेत आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की जो संघ जिंकणार आहे तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे एका विजयासोबत एक विजय तुम्हाला फ्री मिळणार आहे. म्हणजे आज वालशीत संघाचा आपण विचार केला तर मात्र लक फॅक्टर सुद्धा आहे आणि या सांघिक कामगिरी सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. आणि क्रिकेटमध्ये असंच आपण नेहमीच पाहत असतो, जर एखाद्या दिवसामध्ये तुमच्या संघाची जर चांगली कामगिरी होत असेल तर नशीब सुद्धा तुमच्या सोबतीला येत असतो. ते दृश्य आज वालशीत संघाच्या बाजूने घडलेलं आहे. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर जात असताना जे अंबिका देवरुखपाडा 1 चेंडू अजूनही मात्र शिल्लक आहे. 1 पाऊल अजूनही दूर आहेत. मी विनंती करतो जे आमचे पाहुणे आले त्यांच्या गाडी चालकाने की आपण ज्या गाड्या आहेत त्या आपण पार्किंग झोन मध्ये गाड्या घेऊन या, कारण तो आमचा पर्यायी रस्ता आहे. आणि एक
ट्रक्स वगैरे तिथून येत असतात आणि कुठल्याही अडथळा होणार नाही याची आपण काळजी करावी. एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा मात्र ठिकाणी हुक केला आणि ती दिशा निवडली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय. आई गावदेवी वालचिन सांगणार असं कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी टीम अँड हार्ड लक जय अंबिका देवरुंगपडा. नाणेफेकी संपन्न झालेली आहे. केपी मेयर 11 बाबगाव विपक्ष जय हनुमान इताडे आणि विनर संघाची चिठ्ठी निघाली होती. अर्थात एकावरती एक फिरी असं हे दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. ज्यानं या डावाचा जर विचार केला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे स्टार्ट चांगली करून दिली आणि दोन षटकाराच्या साईड एकूण 16 धावा जोडल्या. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच स्वीकारतोय. आई गावदेवी स्पोर्ट वालसिन संघाचा मिस्टर नितीन ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. नितीन या फास्ट या, कारण पाहुण्यांना सुद्धा घाई आहे, थोडस त्यांचा सुद्धा शेड्यूल बिझी आहे. त्यानंतर आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक वितरित करू. त्यानंतर काही सन्मान आहे ते सन्मान आपण इथे संपन्न करू. तर आजच्या लॉर्ड्स मधील ही सेकंड लास्ट मॅच आहे. प्री क्वार्टर फायनलची लढत आहे. परंतु नितीन ही जी मॅन ऑफ द मॅच आहे ती रोहितला डेडिकेट केलेली आहे, कारण रोहितनं कमालीची गोलंदाजी केली आणि जबरदस्त आउटफील्ड मध्ये क्षेत्र